डू 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 डूबा दरिया में खड़ा हूँ साहिल पर। हो डूबा दरिया में खड़ा हूँ साहिल पर। तू बिजली बनकर गिरी मेरे दिल पर। लगी ऐसी ये पागल पवन, मैं क्या करू। अरे सोन्या, काहीच करू नकोस, फक्त आणि फक्त सध्या अभ्यास कर. आणि अभ्यास करत असताना हे पुस्तक आलेलं आपलं महाराष्ट्र पब्लिकेशनचं बघा, मुंबई पोलीस भरती प्लॅनर. यामध्ये काय काय आहे तर 2021 व 2023 मुंबई पोलीस भरती पेपर स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणजे 2 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण दिले. त्याचा फायदा तुला काय होईल तर पॅटर्न समजून जाईल की आता जी मुंबईची परीक्षा आहे त्यामधील. त्याचसोबत जुलै 2024 मध्ये झालेल्या 12 निवडक प्रश्नपत्रिका ज्या आहेत, म्हणजे आता या महिन्यामध्ये, म्हणजे मागच्या महिन्यामध्ये, आता ऑगस्ट चालू आहे सर्वांना माहिती, मग मागच्या महिन्यामध्ये ज्या ज्या तुमच्या प्रश्नपत्रिका झाल्या होत्या पोलीस भरतीच्या, सर्व प्रश्नपत्रिका त्याचं सखोल असं विस्तारित स्पष्टीकरण घेतलेलं आहे, सुंदररित्या कव्हर केलेलं. त्यामध्ये मुंबई विशेष सराव पेपर स्पष्टीकरण सुद्धा यामध्ये आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 2 वेळेस मुख्य परीक्षा दिलेली, जे पोस्ट होल्डर असून त्यांनी जॉईन नाही केले, असे अनेक विद्यार्थी जे आहेत की नाही, त्यांचा अभ्यास मुंबईबद्दलचा काय आहे, मागील प्रश्नपत्रिका त्यांनी अनालिसिस करून प्रश्न तयार केलेले आहेत. आणि ते प्रश्नपत्रिका म्हणजे ते प्रश्न जे ते आपलं टेस्ट सिरीजमधील एक प्रश्नपत्रिका अत्यंत महत्त्वाची, जी खास करून मुंबई स्पेशलवर आहे, ती आपण बनवलेली, या पुस्तकात ॲड केलेली. त्याचं विस्तारित सखोल स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. बाकी 2024 मध्ये आलेले चालू घडामोडीचे सर्व प्रश्न व त्याचं सखोल असं स्पष्टीकरण जे आपण 1 ते 12 मध्ये कव्हर केलं होतं की नाही, म्हणजे 1 ते 11 प्रश्नपत्र जे व्हिडिओज आहेत त्यामध्ये सर्व चालू घडामोडीच्या प्रश्न जे यावर्षी विचारलेत पोलीस भरतीला तुम्हाला, तर त्याचं सखोल स्पष्टीकरण घेतलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला ते कव्हर होऊन जाईल. जर नाही झालं किंवा ते व्हिडिओज बघितले नसतील आणि ज्यांना वाचून कंप्लीट करायचं असेल तर या पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे. हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे. आता बरं, हे केवळ मुंबई भरती जी पोलीस भरती आहे त्यासाठी महत्त्वाचं आहे का तर नाही सोन्या. आणि हे सिरीज सुद्धा आपण त्यातीलच घेत आहोत. बघा, मुंबई स्पेशल फक्त आपण घेत आहोत का तर नाही, अख्खं कोकणामध्ये आता ठाण्याची परीक्षा आहे, रायगडची परीक्षा आहे, मीरा भाईंदरची झालेली मुंबई उपनगर, सर्व काही कव्हर होणार आहे. आणि यावर्षी जर कोकणातील कोणत्याही जिल्ह्यामधून तुम्ही फॉर्म भरला तर 100% आपल्या या व्हिडिओमधून हमखास प्रश्न येणार म्हणजे येणार या वर्षीसाठी. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाचं चालू घडामोडी. आणि सोन्या, इमेजेसच्या माध्यमातून आपण ही सिरीज कव्हर करतोय. तुम्हाला मागच्या वेळेस मी कमिटमेंट केली होती की आपण मुंबई स्पेशल सिरीज चालू करत आहोत. तो दिवस आज आहे सोन्या. आणि इमेजेसच्या माध्यमातून का बघ ना सोन्या, सगळे इमेजेस ॲड केलेले आहेत, सगळ्यांचे इमेजेस ॲड केलेत. नाव निघालं की इमेज, कारण काय तर तू इमेजेस बघत असतोस, झूम करू बघत असतोस, बरोबर आहे की नाही. इन्स्टा चालू करतो इमेजेस, किंवा ते फेसबुक चालू करतो इमेज आवडली झूम करून बघतोस. अरे अभ्यासाची इमेजेस बघत असतोस की नाही, मग ती तशा प्रकारे इमेजेस या ठिकाणी बघूनच तुझा अभ्यास होतो आणि मगच तुझ्या लक्षात राहतं. बघा, भारताचे न्यूयॉर्क मुंबई स्पेशल माहिती बघत आहोत. मुंबईची वैशिष्ट्यपूर्ण नावे प्रत्येकावर प्रश्न विचारला गेलेला, जसं की भारताची न्यूयॉर्क कुणाला म्हटलं जातं तर मुंबईला म्हटलं जातं, यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. भारताचे हॉलिवूड, द बिग कोकोनट, मॅक्झिमम सिटी, यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे. बरं, याला स्टार मार्क करतो. स्वप्नांचे शहर आणि 7 आयलंड सिटी म्हणजे 7 बेटांचे शहर कोणते, या 3 मुद्द्यांवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. 1, 2, 3 हे 2 मुद्दे आणि हा एक तिसरा मुद्दा, यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला या आगामी परीक्षेमध्ये. ही सिरीज जी बघतोय ना आपण सोन्या, केवळ मुंबईसाठी नाहीये, 100% मुंबईसाठी आहेच, पण त्यासोबत ठाणे, त्यासोबत रायगड, त्यासोबत अजून मीरा भाईंदर, त्याचसोबत अजून उत्तर ते दक्षिण एकूण 7 जिल्हे आहेत की नाही कोकणातील, सर्व काही कव्हर केलेले. अजिबात घाबरायचं नाहीये. इथूनच येणार आहे सगळं. बघा, मुंबईचे शरीफ म्हणजेच नगरपाल कोणाला म्हटलं जातं तर मुंबईचे शरीफ, त्यांचा कार्यकाळ 1 वर्षांचा असतो आणि त्यांना नगरपाल असं म्हटलं जातं. महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत की नाही त्यांच्याद्वारे यांची नियुक्ती केली जाते. यावरही एक प्रश्न विचारला गेलेला आहे. IMP, त्या पर्यायामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री सुद्धा दिले होते, अनेकांनी मुख्यमंत्री तिथे क्लिक केलेले आहे, राज्यपाल सुद्धा दिले होते, राष्ट्रपती सुद्धा दिले होते आणि पंतप्रधान सुद्धा दिले होते. मग याचं योग्य उत्तर काय, महाराष्ट्राचे राज्यपाल असतात ते मुंबईचे शरीफ म्हणून त्यांची नियुक्ती करतात. बाकी कार्यकाळ किती असतो तर 1 वर्षांचा असतो. मग या पदावर आजपर्यंत वेगवेगळी जी गाजलेली लोक आहेत की नाही त्यांची आपण इमेजेसच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन घेऊया. जसं की बघा, पहिले व्यक्ती, स्वातंत्र्यानंतर मुंबईचे पहिले शरीफ कोण झाले होते तर ते आहेत महादेव लक्ष्मण डहाणूकर आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, विचारलं गेलेलं आहे
मुंबईच्या वेगवेगळ्या, जसं महानगरपालिकेची परीक्षा असते, जिल्हा निवड समितीद्वारे मुंबई या सिटी किंवा मुंबई या जिल्ह्यातील वेगवेगळे जे सरकारी परीक्षा असतात ना, सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या परीक्षा, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये यांच्यावर आतापर्यंत 7 ते 8 वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. बाकी बघा, दिलीप कुमार यांनी सुद्धा मुंबईचे शरीफ म्हणून कार्य केलेले 1 वर्षांसाठी. सुनील दत्त, त्याचसोबत सुनील गावस्कर यांच्याबद्दल आपण माहिती घेतली. बरं, शरीफ हे पद भारतात सध्या फक्त आणि फक्त मुंबई आणि कोलकाता या 2च शहरांना आहे, असाही प्रश्न विचारून झालेला आहे. आणि त्यांनी फक्त काय केलं होतं, ते विधानच चुकीचं दिलं होतं. म्हणजे बघा, विधानांमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला होता की मुंबईचे शरीफ हे जे पद आहे, 1 मिनिट लाईट चालू करतो आणि अजून तुला क्लिअर दिसेल ना, तर मुंबईचे शरीफ हे जे पद आहे ते केवळ मुंबई सिटीसाठीच आहे का? चुकीचं विधान आहे. कोलकाता या सिटीमध्ये सुद्धा मुंबईचे शरीफ नियुक्त केले जातात. त्यांचं काम काय असतं रे? जर परकीय कुठला व्यक्ती आलेला असेल, त्यांच्याबाबत संपूर्ण त्यांच्या स्वागतासाठी तिथे उपस्थित राहणं, बरोबर आहे की नाही, हे महत्त्वाचं आहे. बाकी बघा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कोण आहेत? भूषण गगराणी. मग तुम्ही ठाण्याची परीक्षा देता, इथं लक्ष देणं गरजेचं आहे का? नाही. मुंबईमधून परीक्षा देत असाल तर भूषण गगराणी पाठच असायला पाहिजे. मग ठाण्याची परीक्षा देत असाल तर ठाण्याचे जिल्हाधिकारी कोण? अशोक शुग्रे. तुम्ही 1 ते 11 हे व्हिडिओ जर बघितले, तुमच्या लगेच लक्षात येईल प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये चालू घडामोडीमध्ये तुम्हाला जिल्हाधिकारी त्या जिल्ह्याचे विचारले गेलेले आहेत. त्याचसोबत तुम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त सुद्धा विचारले गेलेले आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो, मागचे व्हिडिओज बघा. व्हिडिओज बघितल्यानंतर तुम्हाला लगेच पॅटर्न कळेल. आणि ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये, म्हणजे ही जी सिरीज आहे 5 ते 6 व्हिडिओजमध्ये आपण कंप्लीट करू मुंबई स्पेशल. मग या संपूर्ण सिरीजमध्ये तुम्हाला महत्त्वाचं काय ते तिथल्या तिथं लगेच तुम्ही टिपून घ्याल की 2024चा पॅटर्न काय म्हणतोय. जिल्हाधिकारी विचारतात, 2024च्या पॅटर्ननुसार महानगरपालिकेचे आयुक्त सुद्धा विचारले जात आहेत, पालकमंत्री सुद्धा विचारले जात आहेत. लगेच आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत की नाही, म्हणजे जिथून फॉर्म भरलेला आहे तिथले पालकमंत्री, जिल्हाधिकारी, त्याचसोबत आयुक्त लगेच तू टिपून घेशील. SP म्हणजे सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, त्यांच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. मग तशा प्रकारे लक्षात ठेवा, मुंबई शहर जिल्हाधिकारी श्री संजय यादव आहेत. मुंबई शहर जिल्हाधिकारी विचारलं तर श्री संजय यादव आहेत, परंतु आयुक्त विचारलं महानगरपालिकेचे तर भूषण गगराणी आहेत. बाकी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी विचारलं तर श्री राजेंद्र क्षीरसागर. आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अध्यक्ष एकनाथ शिंदे आहेत मित्रांनो. नगर विकास मंत्री हे MMRDA चे अध्यक्ष असतात. आणि मग नगर विकास मंत्री हे मंत्रालय कोणाकडे आहे? तर आपल्या मुख्यमंत्र्यांकडे आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. मुंबई व मुंबई जवळील पोलीस प्रमुख जे आहेत ना, त्यांच्याबाबत माहिती घेणं गरजेचं आहे. या इमेजवर 100% तुला प्रश्न येणार म्हणजे येणार, सुट्टीच नाहीये. ठाणे पोलीस अधीक्षक DS स्वामी ठाण्याच्या परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे. मागचं पॅटर्न समजणं गरजेचं. चालू आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे आहेत. बाकी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कोण आहेत? दत्ता पडसलगीरकर आहेत. विशेष मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आहेत. आणि मीरा भाईंदर यांच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे. मीरा भाईंदरच्या एक्झाम मध्ये तुम्ही प्रश्नपत्रिका बघू शकता. तर मधुकर पांडे आहेत. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे आपण ते एक्सप्लेनेशन मध्ये त्यांचा फोटो सुद्धा घेतला होता. बघा तुम्ही एकदा 1 ते 11 व्हिडिओज बघा. आणि हे सुद्धा व्हिडिओ म्हणजे कोकणातील कोणतीही परीक्षा असेल ना, 100% तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार. त्यामध्ये मुंबई सिटी तर आलंच. तुमच्या कमेंट्समध्ये अनेकांनी सांगितलं होतं सर मुंबई स्पेशल. सोन्या घेतोय लगेच. मुंबई अप्पर पोलीस आयुक्त वाहतूक M रामकुमार आहेत. मुंबई अप्पर पोलीस आयुक्त सशस्त्र पोलीस अभिषेक त्रिमुखी आहेत. मुंबई पोलीस आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा निशित मिश्रा आहेत. मुंबई पोलीस आयुक्त गुन्हे लखमीर गौतम आहेत. मग हे सर्व काही लक्षात ठेवणं गरजेचं आहे का? नाही सोन्या, हे 6 लोक जे आहेत 100% म्हणजे 6 अधिकारी जे आहेत त्यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. या ठिकाणी विचारण्याची शक्यता आहे, परंतु दाट शक्यता 100% विचारलं जाऊ शकतं. यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढच्या मुद्द्याकडे आपण लगेच जाणार आहोत. पुढचा मुद्दा आपल्याला काय म्हणत आहे बघा. मुंबई पोलीस सहायुक्त प्रशासन या कक्षामध्ये तर S जयकुमार आहेत. मुंबई पोलीस सहायुक्त कायदा व सुव्यवस्थामध्ये सत्यनारायण आहेत. पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत. इथे आपल्याला 100% प्रश्न येणार म्हणजे येणार. मुंबई शहर पालकमंत्री माहितीच असायला पाहिजेत. दीपक केसरकर आहे. तू स्क्रीनशॉट काढून घे सोन्या माझ्यासोबत, तुला मी दाखवतो. हाच स्क्रीनशॉट जो आहे तुला ज्यावेळेस मुंबई पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका झालेली आहे की नाही त्यामध्ये एक्सप्लेनेशन मध्ये येणार 25 पैकी 1 याच ठिकाणी
यांच्यावर प्रश्न विचारला जाईल. मुंबई शहर पालकमंत्री कोण आहेत? तर दीपक केसरकर. तुला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो? तर पालकमंत्री कोण? त्याचसोबत कौशल्य विकास उद्योजकता मंत्री कोण असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण काय तर आपल्याला दीपक केसरकर माहितीच असायला पाहिजे. बाकी मुंबई उपनगर पालकमंत्री जर आपल्याला विचारलं, मंगल प्रसाद लोढा आहेत मित्रांनो. मंगल प्रसाद लोढा, त्यांची इमेज या ठिकाणी दिसते तुम्हाला. पुढे आपल्याला ठाणे या परीक्षेमध्ये यांच्यावर प्रश्न येईल म्हणजे येईल. शंभूराज देसाई राज्य उत्पादन शुल्क मंत्री आहेत. आपल्याला विचारलं जाऊ शकतं त्यांच्याकडे, कारण कॅबिनेट मंत्रालय आहे मित्रांनो. मग आपल्याला विचारलं जाऊ शकतं की महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री कोण आहेत? तर शंभूराज देसाई. मग सर आपल्याला बाकी सर्व काही मंत्रालय पाठ करायची गरज आहे का? नाही सोनिया, तू कुठली परीक्षा देतो तर ठाण्याची, आणि ठाण्याचे पालकमंत्री हे राज्य उत्पादन शुल्क मंत्री आहेत. म्हणून तुला विचारलंय महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री कोण आहेत. जसं सांगतोय तसाच प्रश्न येईल. जे प्रश्नपत्रिका बनवतात ना सोन्या, ते सुद्धा आपला व्हिडिओ बघत आहेत आणि त्यांनाही म्हणजे प्रश्न पडला असेल की या सोन्यानी म्हणजे राहुल सरांनी सगळेच मुद्दे कव्हर केलेले आहेत. मग आपण नेमका प्रश्न घ्यायचा तर कसा घ्यायचा, बनवायचा तर कसा बनवायचा? सोन्या कळते का तुला? पालघर पालकमंत्री कोण आहेत? रवींद्र चव्हाण आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. या ठिकाणी इमेज दिसत आहे तुम्हाला. सोन्या तुला इन्फॉर्मेशन आवडत असेल, व्हिडिओ आवडत असेल, सिरीज आवडत असेल तर एक लाईक कर सोन्या. तुझ्या एका लाईकने 100% तुला काहीही फरक पडणार नाही. तुझ्या फक्त त्या लाईकमुळे तुझ्या त्या हिस्ट्रीमध्ये जाईल आपला व्हिडिओ आणि तो तुला नंतर बघता येईल. परंतु तुझ्या एका लाईकमुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात मोटिवेशन मिळतं. खरंच सांगतो, आमची टीम जी आहे ना, रात्री जागून तुमच्यासाठी ही इन्फॉर्मेशन काढत आहे. ठीक आहे. PPT बनवण्यासाठी विचार करा तुम्ही की प्रत्येक व्यक्तीचा इमेज शोधायची. कारण काय की इमेज बघितल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक होईल. मग एवढी जर मेहनत आम्ही घेत आहोत तर फक्त तुला एक लाईक करायचं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट्स करायची आहे. मागच्या व्हिडिओमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेले आहेत, प्रश्नांची उत्तरंसुद्धा दिलेली आणि अनेक वेगवेगळी असे चांगले कमेंट्स केल्या होत्या. त्या कमेंट्स वाचून अक्षरशः आम्ही भारावून जातो मित्रांनो. मनापासून धन्यवाद. प्रत्येक विद्यार्थ्याचं या ठिकाणी मी नाव घेणार आहे या व्हिडिओमध्ये. शेवटी जर आपल्याला वेळ मिळाला तर 100% आपण नाव घेऊ. अन्यथा भाग 2 याचा येईल पुढच्या भाग 2 मध्ये, तर 100% त्याचं नाव असणारच आहे. या व्हिडिओमध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेली सर्वांचं आणि त्याचसोबत पुढच्या मागच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी केली होती प्रत्येकाचं नाव या ठिकाणी उच्चारलं जाईल मित्रांनो. मनापासून प्रत्येकाला, आज जरी नाव उच्चारत नसेल तरी सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये नाव उच्चारणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला मनापासून धन्यवाद. तुमची कमेंट्स खरंच फार आनंदित करते आम्हाला. रायगड पालकमंत्री आहेत उदय सावंत. ते उद्योगमंत्री सुद्धा आहेत. मग आपल्याला विचारलं जाऊ शकतं रायगडच्या परीक्षेमध्ये की महाराष्ट्राचे उद्योगमंत्री कोण आहेत? तर उदय सावंत आहेत. या ठिकाणी इमेज दिसत असेल तुम्हाला, ते शिंदे गटाचे आहेत. ठीक आहे. पोलीस महासंचालक यांच्यावर आतापर्यंत 15 ते 17 वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांच्यावर एक प्रश्न आहे की आपल्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत? मग रश्मी शुक्ला आहेत. यापूर्वी विचारलेला आहे का? तर यापूर्वी विचारला गेलेला आहे, परंतु प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये नाही. इथे का बरं प्रत्येक प्रश्नपत्रिकेत विचारला जातोय? कारण तुम्हाला माहीतच असायला पाहिजे. का माहिती असायला पाहिजे? कारण त्या पहिल्या महिला आहेत आणि म्हणून त्यांच्यावर तुम्हाला प्रश्न आणि मोठ्या प्रमाणात आता चर्चेमध्ये सुद्धा होत्या. म्हणजे 2019 मध्ये ते फोन टॅपिंग प्रकरण तुम्हाला माहिती असेल, नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वी. बरं, ते कॉन्ट्रोवर्शियल मुद्द्यावर आपण जात नाही, पण नाव आहे, चर्चा आहे. ज्या व्यक्तींची चर्चा असते त्यांच्यावर 100% प्रश्न विचारला जातो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चर्चा असो, काही असो, विचारणार म्हणजे विचारणार. एक महत्त्वाची माहिती सांगतो मित्रांनो, करंट अफेअर्स. बघा, मी तुम्हाला ID या ठिकाणी लिहून देतो. माझ्याच लक्षात नाहीये आपल्या इंस्टाग्रामची ID काय. 2च मिनिटं थांबा. इथे या ठिकाणी बघा, इंस्टाग्राम युजर नेम आहे आपला CURRENT म्हणजे करंट अफेअर्स. आता हे स्पेस आहे, डॅश नाहीये सोन्या, स्पेस आहे. AFFAIRS-9 आणि ज्या वेळेस तुम्ही हे युजर नेम टाकाल त्यावेळेस तुम्ही सर्च कराल त्यावेळेस तुम्हाला ही ID ओपन होईल. बघा, माझा स्वतःचा फोटो या ठिकाणी दिसतोय. तुम्हाला दिसतोय का सगळ्यांना फोटो? इथे आहे. या ठिकाणी माझा फोटो आहे स्वतःचा आणि त्याचसोबत आपण या ठिकाणी रील्स 1.5 मिनिटात, म्हणजेच आपण करंट अफेअर्सचे मुद्दे कव्हर करत आहोत 1.5 मिनिटांमध्ये संपूर्ण माहिती. जसं की लोकमान्य टिळक पुरस्कार 2024 आता सुधा मूर्ती यांना देण्यात आलेला आहे. संपूर्ण 1.5 मिनिटांमध्ये तो मुद्दा कव्हर केलेला, म्हणजे त्याचा इतिहास, पुरस्कारातील मानधन, बरं किती तारखेला दिला जातो, सगळे काही मुद्दे कव्हर केलेले आहेत. 2023 मध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार जो आहे की नाही, तो लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आहे हा मित्रांनो, आणि तो पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता. म्हणून तुम्हाला 2023 मध्ये वारंवार प्रश्न विचारले होते. मग सुधा मूर्ती यांच्यावर का प्रश्न विचारला जाऊ शकतो? कारण ते इन्फोसिसचे जे प्रमुख आहेत त्यांची कमेंट्स करायची तुम्हाला की इन्फोसिसचे प्रमुख कोण आहेत. याच
व्हिडिओच्या खाली तुम्हाला कमेंट्स करायची आहे की इन्फोसिसचे सध्या प्रमुख कोण आहेत. त्यांना सुद्धा लोकमान्य टिळक पुरस्कार मिळालाय आणि त्यांच्या पत्नीला सुद्धा आता लोकमान्य टिळक पुरस्कार 2024चा मिळालाय. त्याचसोबत ते सुनक, ऋषी सुनक त्यांच्या त्या सासू सुद्धा आहेत. ऋषी सुनक हे पंतप्रधान होते, आता ते बदलले गेलेले आहेत आणि याच वर्षी बदलले गेलेत म्हणून ते सुद्धा चर्चेत आहेत. महत्वाचं म्हणजे जे सुधा मूर्ती आहेत ते 12 एकूण खासदार जे आहेत की नाही केंद्रामध्ये पाठवायचे राष्ट्रपतींद्वारे, ते राज्यसभेमध्ये 12 खासदार नवनियुक्त करतात, नाम निर्देशित करतात, त्यामध्ये सुधा मूर्ती सुद्धा आहेत. मग असे मुद्दे आपण सगळे कव्हर केले 1.5 मिनिटामध्ये. त्याचसोबत नवनियुक्त राज्यपाल संपूर्ण माहिती आपण घेतलेली, त्यात राज्यपालांची इन्फॉर्मेशन दिलेली. महान खेळाडू यांची निवृत्ती घोषित झालेली आहे, ते म्हणजे कोण, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ते सुनील छेत्री यांची, मग त्याच्यावर माहिती घेतलेली. पॅरिस ऑलिम्पिक 2024 आत्तापर्यंत जे काही घडलेलं आहे की नाही सगळी माहिती घेतलेली. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रौप्य पदक आपल्याला नीरज चोप्रा यांनी मिळवून दिलेलं. पाकिस्तानचे जे आहेत ना व्यक्ती, जे भालाफेक, त्यांनी सुवर्ण पदक आणि त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला, तीही माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे. कालच झालेला विषय, आजच ते अपलोड केलेले सकाळी. मग अजून महत्त्वाचं, जालना भारतीय क्रिकेट टीमचा जलवा, आपल्या भारतीय क्रिकेट टीमचा जो T20 वर्ल्ड कप वगैरे, CNG बाईक, सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत. म्हणजे चालू घडामोडी रोज आपण जे आहेत ना रीलच्या माध्यमातून 2-2 व्हिडिओ टाकत आहोत, अपलोड करत आहोत. जर तुम्ही जॉईन नसन केलं, फॉलो करून घ्या मित्रांनो. रोज महत्त्वाची माहिती जी आहे तुम्ही अपडेटमध्ये राहाल, ठीक आहे. बाकी गुन्हे अन्वेषण विभाग CID पोलीस प्रमुख आहेत. मी यांच्याबाबत काय माहिती सांगत होतो की यांच्यावर प्रश्न विचारला जातोय आणि त्यांच्याबाबत माहिती आपण संपूर्ण या आपल्या इंस्टाग्रामच्या युजर नेम जे दिलेलं आहे करंट अफेअर्स 9 म्हणजे हे स्पेस, हे सुद्धा स्पेस, इथे आपण कव्हर केलेले. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. सोन्या, जास्त टाइमपास नको तुझा, लय महत्वाचा वेळ आहे. दहशतवाद विरोधी पथक ATS पोलीस प्रमुख 100% विचारलं जाईल. महत्वाचे नवल बजाज आहे, विचारलं जाऊ शकतं. राज्य राखीव पोलीस दल म्हणजे SRPF पोलीस प्रमुख जे आहेत की नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे सोन्या, आणि राज्य स्तरावरचं हे प्रमुख विभाग आहे म्हणून तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. बाकी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ACB पोलीस प्रमुख कोण आहेत तर प्रभात कुमार, अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे दिला गेलेला आहे. त्यानंतर महामार्ग वाहतूक पोलीस प्रमुख जे आहेत ते डॉक्टर सुरेश कुमार मेखला आहेत. मग अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण क्षेत्रामध्ये ते आहेत श्री राजकुमार भटकर. अप्पर पोलीस महासंचालक निसंचालक पोलीस दळणवळण माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग श्री सुनील रामानंद आहेत. पुढचे म्हणजे अप्पर पोलीस महासंचालक नि माहिती, यांच्यावर एवढं डीपमध्ये जाऊ नका, महत्वाचं काय काय इथे विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे. हे महासंचालक आहेत अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण क्षेत्रातील. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लाचलूट म्हणजे ACB कोण आहेत, ACB या विभागाचे प्रमुख कोण आहेत तर ते प्रभात कुमार आहेत. त्याचसोबत तुम्हाला या ठिकाणी दहशतवाद विरोधी म्हणजे ATC चे प्रमुख कोण आहेत, नवल बजाज आहेत. SRPF राज्य स्तरावरची प्रमुख आहे. CRPF जशी केंद्राची असते तशी राज्यांची SRPF असते. मग त्यांचे प्रमुख कोण आहेत तर चिरंजीव प्रसाद, आणि दोघांवरही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आहेत आणि गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CID पोलीस प्रमुख आहेत प्रशांत बुर्डे. बाकी पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा पुढचा मुद्दा गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड रेस होण्या प्रमुख कोण आहेत, भूषण कुमार उपाध्याय आहेत. अप्पर पोलीस महासंचालक कारागृह सुधार विभाग हे सुद्धा संजय सक्सेना लक्षात ठेवा. मोजके एक 7-8 लोक लक्षात ठेवा, त्यांच्यावर तुम्हाला कोकणातील सर्व परीक्षांमध्ये प्रश्न विचार, कोकणातीलच नाही सोन्या, अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या जे वेगवेगळे परीक्षा होणार असतील, जसं की सरळ सेवेच्या होत असतात त्यामध्येही तू अप्लाय केला असेल, पोलीस भरतीमध्ये तर विचारणारच, डिपार्टमेंटशी संबंधित आहे, आणि वेगवेगळ्या परीक्षांमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा मुंबईमधील ऐतिहासिक व शैक्षणिक सामाजिक संस्था, वारंवार विचारलं गेलेले द एशियाटिक सोसायटी लायब्ररी शैक्षणिक संस्था आपल्या देशातील पहिली आहे आणि ती मुंबईमध्ये स्थापित झालेली आहे. कोणी स्थापित केली, जेम्स मॅकिंटॉश. यांच्याबाबत अनेक महत्त्वाचे मुद्दे सांगायचे. अल्बर्ट ससून यांच्याबाबत जास्त इन्फॉर्मेशन घ्यायची गरज नाही, पण भाऊ दाजीलाड यांच्याबाबतही सांगायचे. दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत, नवरोजी फर्दुनजी, जगन्नाथ शंकर शेठ, अनेक माहिती सांगायची. पण ही सगळी माहिती आपण कुठे, तर एक नवीन सिरीज तुम्हाला माहिती, ही सिरीज चालू आहे, याच सोबत सायमल्टेनियसली व्हिडिओ झाला की पुढचा व्हिडिओ लगेच आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. तो म्हणजे कुठला असणार आहे की तुम्हाला 2024 जुलै महिन्यामध्ये जेवढ्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत पोलीस भरतीच्या, त्यामध्ये 25 प्रश्नांपैकी चालू घडामोडीचे वगळून जे GS-GK चे प्रश्न आहेत त्याचं प्रश्न आणि त्याचं सखोल स्पष्टीकरण आपण घेणार आहोत.
म्हणजे तुम्हाला लगेच कळेल की कोणता मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण या ठिकाणी मी सांगू शकतो भाऊ दाजी लाड यांच्याबाबत, परंतु त्यांच्यावर प्रश्नच विचारला नाही तर उपयोग आहे का तुला? सध्या आपल्याला काय स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे. व कुणावर विचारलं जाऊ शकतं? जसं की स्वामी दयानंद सरस्वती. का बरं विचारलं जाऊ शकतं? का बरं विचारलं जातंय त्यांच्यावरच? ह्या ट्रेंडमध्ये तू मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्या तर तुला लक्षात येईल 200वी जयंती आहे, बरोबर आहे की नाही? मग इतिहासाला धरून चालू घडामोडी सुद्धा विचारलं जातं किंवा चालू घडामोडीचा मुद्दा आहे महत्त्वाचा, म्हणून त्या इतिहासामध्ये तुम्हाला आर्य समाजावर प्रश्न विचारला जातो. हेच आपल्याला बघायचं आहे, याचाच अभ्यास करायचा आहे. बाकी बघा, डेव्हिड ससून ग्रंथालय अल्बर्ट ससून 1847 मध्ये स्थापित झाले. हे महत्वाचे बरं का, यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी अत्यंत महत्वाचे, फार म्हणजे फार महत्वाचे. 1848 ला डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी स्थापित केलेले. तीनही मुद्द्यांवर प्रश्न विचारला, जसं की स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटी केव्हा स्थापित झाली तर 1848 ला. कोणी तर भाऊ दाजी लाड यांनी स्थापित केलेली आहे. किंवा भाऊ दाजी लाड जे आहेत यांनी 1848 ला कोणती महत्वाची संस्था स्थापित केलेली आहे तर ते विज्ञान जगतातील. ठीक आहे. बाकी परमहंस सभा 1849, दादोबा पांडुरंग तरखडकर. आपण इतिहासाचे प्रश्न बघत असताना परमहंस सभा, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज, रामकृष्ण मिशन संपूर्ण माहिती बघणार आहोत प्रश्न उत्तरांच्या सिरीजमध्ये. ज्यांच्यावर विचारले तेच मुद्दे आपल्याला बघायचे. बाकी बॉम्बे असोसिएशन आपल्या देशातील पहिली राजकीय संघटना कोणती आहे? 1852 मध्ये स्थापित झालेली, ज्याची स्थापना जगन्नाथ शंकर शेठ, अत्यंत महत्वाचे अनभिष्ठित सम्राट आपल्या मुंबई प्रांताचे, त्याचसोबत नौरोजी फर्दुनजी यांनी दोघांनी मिळून जे आहे बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती. त्यामध्ये बघा संस्थापक सदस्य दादाभाई नौरोजी सुद्धा होते. फार महत्वाचं आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा प्रार्थना समाज. हे सर्व काय बघत आहोत आपण, ज्यांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी. तुम्ही म्हणाल की ब्राह्मो समाज का नाही सांगितलं? मुख्यालय कुठे? कोलकाता या ठिकाणी होतं. मग वेगवेगळे मुख्यालय झालेत पुढे त्यांचे. ठीक आहे, म्हणजे फूट पडली ब्राह्मो समाजामध्ये. प्रार्थना समाज जे आहे 31 मार्च 1867 मध्ये डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, अत्यंत महत्वाचे आहेत. आर्य समाज, तुम्हाला कमेंट्स करायची. मराठीचं तुम्ही पुस्तक वाचत असता, मग मराठीचे कोण आहेत ते? आत्माराम पांडुरंग तरखडकर विचारलं गेलेले, त्यांच्यावर प्रश्न तुम्हाला कमेंट्स करायचे. त्याचसोबत आर्य समाज 10 एप्रिल 1875 मध्ये स्थापित झालं होतं मुंबई या ठिकाणी. कुठे तर मुंबई. आणि पुढे त्यांचं मुख्यालय स्थलांतरित करण्यात आलं लाहोरमध्ये. केव्हा तर 1877 मध्ये. पण आपल्याला या ठिकाणी 1875 वर 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणी स्थापित केलेले? स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापित केलेलं आहे. यांनी वेदांकडे परत चला असं महत्वाचं जे आहे त्यांचं वाक्य उच्चारलेलं आहे, ते कुणाचं आहे तर ते स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव तुम्हाला कमेंट करायचं. का बरं? कारण त्यांच्या जयंतीला 200 वर्ष पूर्ण झालेली आहेत, म्हणजे त्यांच्या जन्माला. आणि म्हणून तुम्हाला 100% प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलं जाते. ते आपण विथ प्रूफ तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, ज्यावेळेस आपण अनालिसिस करू. बाकी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885 मध्ये स्थापित झालेली आहे. फिरोज शाह मेहता अत्यंत महत्वाचे, बद्रुद्दीन तय्यबजी आणि न्यायमूर्ती के.टी. तेलंग, तिघही फार चांगले मित्र होते. आता इन्फॉर्मेशन सांगून उपयोग नाहीये, वेळ नाही आपल्याकडे. शारदा सदन 1889 मुंबई या ठिकाणी स्थापित झालं. पुढे स्थलांतरित पुण्यामध्ये झालेलं 1890 मध्ये. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं स्थापना अनेक पुस्तकांमध्ये 1890 दिलेली आहे आणि पुणे दिलेलं, तसलं नाहीये ते. शारदा सदनची स्थापना मुळात 1889 मध्ये झाली होती. कुठे तर मुंबई या ठिकाणी झालेली. पुढे स्थलांतरित झालेले पुण्यामध्ये कुठे तर केडगाव या ठिकाणी. बाकी बघा पंडिता रमाबाई. आपण 10 समाजसुधारक पुरुष आणि 5 समाजसुधारक महिला हे सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे, तुमच्या परीक्षेपूर्वीच, म्हणजे 100% त्यांच्यावरच प्रश्न कसे येतात तेही मुद्दे आपल्याला कव्हर करायचे. बहिष्कृत हितकारिणी सभा ही सुद्धा मुंबईमध्ये स्थापित झाली होती 1924 ला. तारखा महत्वाच्या नसतात परंतु वर्ष महत्वाचं असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेले, अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. पुढचा मुद्दा म्हणजे या एका पेजवर आतापर्यंत कमीत कमी 25-30 वेळा प्रश्न विचारलेत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. काय काय प्रश्न विचारलेले आहेत तर मुंबईचे अनभिष्ठित सम्राट कोण? जगन्नाथ शंकर शेठ. मुंबईचे शिल्पकार कोण? जगन्नाथ शंकर शेठ. आधुनिक मुंबईचे शिल्पकार कोण? जगन्नाथ शंकर शेठ. आणि जगन्नाथ शंकर शेठ यांचं मूळ नाव काय तर नाना मुरकुटे आहे. नाना मुरकुटे. काहीही प्रश्न विचारलं जाऊ शकतं बघा, ही इमेज लक्षात ठेवा. पुढचं म्हणजे बघा, तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, मुंबईचे सिंह हे सुद्धा जगन्नाथ शंकर शेठ आहेत का तर नाही, फिरोज शाह मेहता यांना मुंबईचे सिंह असं म्हटलं जातं. आधुनिक मुंबईचे शिल्पकार किंवा मुंबईचे संस्थापक कोण आहेत
यांचं नाव विसरायचं नाहीये. हे आपल्या मुंबईचे पहिले गव्हर्नर होते. ठीक आहे, मुंबई प्रेसिडेन्सी गव्हर्नर नाही. तुम्ही म्हणाल की लॉर्ड स्टुअर्ट एल्फिन्स्टन आहेत सर, चुकीची माहिती सांगू नका. सोनिया या ठिकाणी केवळ गव्हर्नर विचारलं तर गेराल्ड ॲगियर आणि पूर्ण प्रेसिडेन्सी अख्ख्या मुंबई प्रांताचे गव्हर्नर पहिले कोण, जे पहिले कमिशनर सुद्धा आहेत. त्याचसोबत त्यांच्याच कालावधीमध्ये 1818 मध्ये पेशवाईचा अस्त झाला होता, ते म्हणजे मुंबई प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. प्रेसिडेन्सी प्रांत एकूण किती होते प्रांत, 11 प्रांत होते स्वातंत्र्यापूर्वी. ठीक आहे, सर्वांचा जो आहे आपल्या राज्यघटनेच्या भाग 7 मध्ये उल्लेख केलेला आहे. ABCD अशा 4 पैकी डी मध्ये केलेला आहे. डी मध्ये केलेला आहे. एकूण किती प्रांत. ठीक आहे, ते आपण पुढे बघूया पॉलिटीमध्ये. मुंबई प्रेसिडेन्सीचे शेवटचे गव्हर्नर कोण, श्री प्रकाश. हे का महत्वाचं आहे आणि यांच्यावर वारंवार का प्रश्न विचारला गेलेला पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत, त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मित्रांनो, हे केवळ शेवटचे गव्हर्नर नाहीयेत, आपल्या महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल सुद्धा आहेत. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 ला झालेली आहे. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण, तर श्री प्रकाश आहेत. आणि मुंबई प्रांताची म्हणजे मुंबई द्विभाषिक राज्याची स्थापना केव्हा झाली होती, तर 1 नोव्हेंबर 1956 ला झालेली. 1 नोव्हेंबर 1956 लाच का, कारण त्याच दिवशी 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची सुद्धा निर्मिती करण्यात आलेली. ABCD 7वा राज्यघटनेतील भाग कट केला आणि जे आहे एकूण 4 भाग ऍड केले. सद्यस्थितीमध्ये किती भाग आहेत, 25 भाग आहेत. ठीक आहे, पूर्वी 22 होते. एक भाग रद्द केला, 4 ऍड केले, म्हणून झाले 25 भाग. तो एक भाग जो रद्द केलेला आहे की नाही, तो सुद्धा 1 नोव्हेंबर 1956 ला रद्द केलेला आहे. आणि त्याच भागांमध्ये जे आहे स्वातंत्र्यापूर्वीची परिस्थिती अख्ख्या भारताची काय होती ते दिलेलं. म्हणजे संस्थाने होती 562, मग एकूण 11 प्रांत होती, त्यानंतर वेगवेगळे द्वीप होते, बरोबर आहे की नाही. आज एकूण अंदमान निकोबार द्वीप समूह किती, 573चा आहे. आणि 34 द्वीपांचा समूह तो म्हणजे लक्षद्वीप आहे. कोकोबेट वगैरे हे सगळं काही त्यामध्ये 7व्या भागमध्ये होतं. तो भागच बाजूला काढला आणि 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश तयार केले. आज किती आहेत, 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश किती आहेत ते तुला कमेंट्स करायचे. लगेच कमेंट कर, 100% नाव उच्चारणार आहे सोन्या. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार. मुंबईचे प्रेसिडेन्सीचे शेवटचे गव्हर्नर ते श्री प्रकाश आहेत. बघा, मुंबई शहर व मुंबई उपनगर प्राथमिक माहिती आपल्याला घ्यायची. आपल्याला विचारलं जाऊ शकतं की क्षेत्रफळ किती आहे, विचारलेलं आहे, विचारलं जाऊ शकतं नाही, कारण काय, तर सर्वात लहान जिल्हा 157 चौरस किलोमीटर. मग मुंबई उपनगरचं किती आहे, 370 चौरस किलोमीटर आहे. ठीक आहे, बाकी लोकसंख्या 30.85 लाख आहे. या ठिकाणी 93.56 लाख आहे. मग वनक्षेत्र किती, 157 हेक्टर आहे. वनक्षेत्र किती, 157 हेक्टर. या ठिकाणी 446 हेक्टर आहे. बाकी तालुके या ठिकाणी नाही आहेत. इथे एकूण 3 तालुके कोणकोणते, अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला. सायमल्टेनियसली दोन्ही जिल्ह्यांना बघणं गरजेचं आहे मित्रांनो. का, कारण मुंबई आणि मुंबई उपनगर या दोघांची निर्मिती जी 1990 मध्ये झालेली. पूर्वी बृहन्मुंबई किंवा मुंबई एकच सिटी होती. या जिल्ह्याचं विभाजन करून 2 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. बाकी पुढे आपण बघणार आहोत अजून रायगड आणि बाकी वेगवेगळ्या जिल्ह्यांचं पुढच्या भागांमध्ये. जिल्हा मुख्यालय मुंबई या ठिकाणी, वांद्रे या ठिकाणी मुंबई उपनगरचं मुख्यालय आहे. बाकी लोकसभा मतदारसंघ म्हणजे खासदार एकूण किती जातात रे दिल्लीमध्ये मुंबईमधून, तर 2 जातात. जे मुंबईमधून परीक्षा देतात त्यांनी लक्षातच ठेवायचं. आणि आत्ताचे 2 खासदार जे आहेत मुंबईमधून जे गेलेले आहेत कुठे, तर लोकसभेमध्ये ज्यांची निवड झालेली आहे किंवा निवडणुकीमध्ये ज्यांचं जे जिंकले आहेत ते 2 खासदार, ते तुम्ही लक्षात ठेवायचे. इथे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो, पुढच्या भागामध्ये ते 2 खासदारांचं नाव आणि त्याचसोबत या 4 खासदारांचं सुद्धा नाव तुम्ही लक्षात ठेवायचं मुंबई उपनगरची परीक्षा देत असाल तर. विधानसभा मतदारसंघ 10 आहेत. अजून झालेलं नाहीये विधानसभा, होणार आहे, ऑक्टोबरमध्ये होईल त्यावेळेस. त्यानंतर तुम्हाला हे यांची नावं जे ते विचारले जाऊ शकतात. बाकी इथे 26 जण आहेत. किती, तर 26 जण हे विधानसभेमध्ये जातात. एकूण विधानसभेची सदस्य संख्या विचारली तर 288 सध्या आहे रे, परंतु 287 सदस्यांची निवडणूक होणार आहे ऑक्टोबरला. आणि यापैकी हे 10 आणि यापैकी हे 26 जण कुठे, तर मुंबईमधील विधानसभेमध्ये जाऊन बसतात. बाकी तलाव मुंबई शहरमध्ये बाणगंगा आहे, तर मुंबई उपनगरमध्ये तुळशी विहार, पवई हे 3 तलाव आहेत. लेणी एकही नाही या ठिकाणी, परंतु या ठिकाणी कानेरी, जोगेश्वरी, लेणी मुंबई उपनगरमध्ये. नद्या एकही नाही, परंतु मिठी, दहिसर, पोईसर, ओशिवरा
हे वेगवेगळे एकूण किती, तर 4 नद्या आहेत मुंबई उपनगरमध्ये. लिंग गुणोत्तर, सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता आहे, मुंबई शहर आहे. आणि बाकी 860 लिंग गुणोत्तर मुंबई उपनगरचे. लोकसंख्या घनता किती आहे रे, तर 19,652. तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, अत्यंत महत्वाचा आहे, फार वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा सुद्धा मुंबई उपनगरच आहे आणि सर्वात जास्त घनता असलेला जिल्हा सुद्धा मुंबई उपनगरच आहे. एकूण विचारात घेतलं तर 21,000 -20 करायचे, किती, -20 एवढी घनता आहे. असं का बरं मी सांगतोय, कारण तसं लक्षात राहतं, बाकी आकडेवारी लक्षात राहत नाही. 20,980 सर्वात जास्त असल्यामुळे आपल्याला विचारलं जातं. आणि सर्वात कमी जे आहे लोकसंख्या घनता गडचिरोलीची आहे. बाकी साक्षरतेमध्ये प्रथम क्रमांक कोणाचा लागतो ते कमेंट्स करा. सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता आहे, नंदुरबार आहे. ठीक आहे. आणि सर्वात अधिक साक्षरता असलेला जिल्हा कमेंट्स करायचं सोन्या, अरे तोंडावर नाव आहे, लगेच लक्षात यायला पाहिजे. एकूण विचारात घेतलं साक्षरतेचं प्रमाण 89.91, 89.21%. बाकी जिल्हाधिकारी संजय यादव, कोण आहेत, संजय यादव. या ठिकाणी राजेंद्र क्षीरसागर इमेजमध्ये आपण बघितलेलं आहे सुरुवातीलाच. इथे अरे ठीक आहे, अजून ऍड करायचं होतं, पण नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट भाग 2 मध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत. अजून जास्तीत जास्त मोठा व्हिडिओ बनवायचा आम्ही प्रयत्न करू. ठीक आहे. व्हिडिओ कसा होता नक्की सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल सोन्या तर सबस्क्राईब करून घे. हे पुस्तक घेतलं नसेल तर हे पुस्तक घे, अत्यंत महत्वाचे. तुला आमच्या पब्लिकेशनचं आहे म्हणून सांगत नाहीये सोन्या, तुला पास व्हायचं असेल तर सगळं काही दिलेलं आहे. एकदा तू जाऊन ये पुस्तकाच्या दुकानामध्ये आणि अशा प्रकारचं किंवा असे कंटेंट एवढे डीपमध्ये असलेलं संपूर्ण इन्फॉर्मेशन सुंदररित्या दिलेलं असेल तर हे पुस्तक मी स्वतः तुला फ्री देईल. ठीक आहे, घाबरू नकोस, 100% देईल तुला फ्री. ठीक आहे, तर नक्की घ्या, चांगलं पुस्तक आहे, महाराष्ट्र पब्लिकेशनचं आहे आणि लेखक व संकलन विठ्ठल बडे सर यांनी केलेलं आहे. ठीक आहे, आणि ज्ञानेश बांगर सर यांनी केलेलं आहे. व्हिडिओ कसा होता नक्की सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. तुमच्या एका लाईकने आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळतं. धन्यवाद.